हॅलो हॅलो चेक चेक हॅलो नाही लाऊड करा मॉनिटरला हॅलो शार्प हॅलो चेक थोड़ा साफ करा समोर लाऊड करून द्या हेलो माइक चेक हेलो 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 चेक चेक हेलो 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 मॉनिटर मध्ये हेलो माईक मध्ये बोललं तर चालेल हेलो मॉनिटर मध्ये काढा हेलो हेलो चेक हेलो हेलो दारे दारे ना दारे ना आवाज येतोय मागे लाऊड कर दो दादा थोडासा ओ मेरी जिंदगी तेरा प्यार करायचं चालू ये वाला चेक कर हा चेक करून द्या साधा वाला हेलो 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 माइक चेक हेलो हेलो हा ठीक आहे ना ठीक आहे चेक कर हेलो 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 चेक हेलो 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 थोड़ा वाढवा थोड़ा वाढवा
कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जास्त वेळ घेणार नाही, आधीच वेळ झालेला आहे. हॅलो हॅलो हॅलो, मॉनिटर मध्ये द्या ना. बंद आहे, मॉनिटर बंद आहे. हॅलो हॅलो हॅलो. हमिंग कर रहा शाहू फुले भीमाचे विचार सोने आहे. या विचाराने सर्वांचे भले होणे आहे. जरी काना कारिले जीवनाच्या या सत्याला, तर येणाऱ्या हजारो पिढ्या बर्बाद होणे आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा, लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा. हॅलो हॅलो. के भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा,
लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा, जे आहेत भीमाच्या विचाराशी इमानी प्रणय, अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा, अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा. अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा. सर्व जय भीम वाल्यांना माना सन्मानाचा जय भीम करून माझ्या कार्यक्रमास सुरुवात करत आहे. पहिला आवाज आला चेक करताना, आता बोलताना येत नाही. जरा बळ येऊ द्या म्हणजे मला बळ येईल. हॅलो, जोपर्यंत परमिशन आहे तोपर्यंत द्या ना. शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा. स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता सावित्री, माता जिजाई, भीमाई, रमाई, माता अहिल्यादेवी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून माझ्या कार्यक्रमास सुरुवात करत आहे. आवाज येतो इकडून, शांत बसायचं, आता माझं ऐकायचं. काल 5 वाजल्यापासून प्रवास करते, आता पोहोचले. तुमची बडबड ऐकण्यासाठी नाही, बरोबर की नाही? आणि महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत कबीर या महामानवांचं संयुक्त असं वंदन गीत सादर करत आहे. बघा, जास्त बोलणार नाही, मला जास्त बोलायची सवय नाही. आपण चांगल्या चांगल्या लोकांचं बोलणं ऐकलं, भाषण ऐकलं, विचार ऐकले आणि तुम्ही सुद्धा सगळे शिकलेले आहात, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज आहे मला वाटत नाही. मी गाणं म्हणायला आले, गाणं म्हणून जाईल, फक्त गडबड करू नका. बघा, हो बुद्ध कबीर फुले घराण्याला, बर क्या बात आहे, थोडा आवाज द्या वाढवून.
कोणते? 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आम्हाला पवित्र असा बुद्धाचा धम्म दिला, हे वरदान. आणि बांधवानो, बाबासाहेबांप्रमाणे इतर महापुरुष, सगळ्याच महापुरुषांचं आपल्या लाईफ मध्ये तेवढंच योगदान आहे. कसं की तुकोबामुळे शुभाने स्वराज्य गाठले, तुकोबामुळे शुभाने स्वराज्य गाठले. इकडे लक्ष द्यायचंय, अंधारात बसले तरी माझं लक्ष आहे तुमच्याकडे. की तुकोबामुळे शुभाने स्वराज्य गाठले आणि प्रेरणेने शुभाच्या फुलेने ज्ञान वाटले. अरे फुलेच्या विचारांना दिला न्याय शाहूने आणि समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान थाटले. अरे भीमाने संविधान थाटले. सावली जीवा पिंपळ पान, सावली जीवा पिंपळ पान, सावली जीवा पिंपळ पान. दिले भीमाने हे वरदान, दिल भीमाने हे वरदान, दिल भीमाने हे वरदान. शिलाचे अलंकार, शिलाचे अलंकार वाटले जना, शिलाचे अलंकार वाटले जना. धम्माचे सोने इथे लेण्याला, धम्माचे सोने इथे लेण्याला. हे नमन, हे नमन, हे नमन. धम्माचे सोने इथे लेण्याला, हे नमन, हे नमन, हे नमन. धम्माचे सोने इथे लेण्याला, हे नमन, हे नमन, हे नमन. धम्माचे सोने इथे लेण्याला, हे नमन, हे नमन, हे नमन. बघा, मिळाली अशी ज्ञान तिजोरी, मिळाली अशी ज्ञान तिजोरी, मिळाली अशी ज्ञान तिजोरी. कळली आता गाव मजुरी. कळली आता गावमजोरी, कळली आता गावमजोरी. गाव मजुरी करण्याचे दिवस गेले, बाबासाहेबांनी आम्हाला मालक बनवलं. अरे नींद अपनी खोकर सुलाया है हमको, और आंसू अपने गिरा कर हंसाया है हमको. नींद अपनी खोकर सुलाया है हमको, आंसू अपने गिरा कर हंसाया है हमको. अरे कभी ना भूलना उस महामानव को, जमाना कहता है बाबा साहब जिनको. मिळाली अशी ज्ञान तिजोरी, मिळाली अशी ज्ञान तिजोरी, मिळाली अशी ज्ञान तिजोरी. तळली आता गाव मजुरी. कळली आता गावमजोरी, कळली आता गावमजोरी. तुटली गुलामीची काल शृंखला, तुटली गुलामीची काल शृंखला. न्यायाने पेटलेलं पाण्याला, न्यायाने पेटलेलं पाण्याला. हे नमन, हे नमन, हे नमन. न्यायाने पेटलेल्या पानाला, हे नमन, हे नमन, हे नमन. पेटलेल्या पानाला, हे नमन, हे नमन, हे नमन. न्यायाने पेटलेल्या पानाला, हे नमन, हे नमन, हे नमन. ऐका, शेवट सादर करते या गीताचे कवी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय सुधीर दादा कांबळे पुण्यावरून लिहितात. शेवट
हयात तुझी चालली सारी हयात तुझी चांगली सारी हयात तुझी चांगली सारी सधमच्या मंगलदारी प्रथमता मंगलदारी प्रथमता मंगलदारी हयात तुझी अरे हयात तुझी चालली सारी हयात तुझी चांगली सारी हयात तुझी चांगली सारी सधमच्या मंगलदारी यदवदा मंगलदारी यदवदा मंगलदारी सुचते सुदेशाही कवी कल्पना सुचते सुदेशाही कवी कल्पना प्रबोधनकारी तुझ्या गाण्याला प्रबोधनकारी तुझ्या गाण्याला हे नमन हे नमन प्रबोधनकार तुझ्या गाण्याला हे नमः हे नमः हे नमः प्रबोधनकार तुझ्या गाण्याला हे नमः हे नमः हे नमः प्रबोधनकार तुझ्या गाण्याला हे नमः हे नमः हे नमः सुख कर केले या जमान्याला सुख कर केले या जमान्याला हो भीमक्रांतीच्या थोर बाण्याला भीमक्रांतीच्या थोर बाण्याला हे नमन हे नमन हे नमन भीमक्रांतीच्या तोर भाण्याला हे नमः हे नमः हे नमः भीमक्रांतीच्या तोर भाण्याला हे नमः 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 समस्त इथे बसलेल्या सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे, कारण सगळे महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये सण उत्सव सुरू आहेत. आपण सगळे शांत असणार असाल. पुण्याहून तब्बल 24 तास प्रवास करत ताई आल्या आहेत आणि आपल्यासमोर फार वेळ कमी आहे, कारण बौद्धिक कार्यक्रम असल्यामुळे थोडा वेळ लागलेला. आता आपण शांत बसाल. आपण कमी आवाजामध्ये महापुरुषांचे प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम आपण सुरू ठेवणार आहोत. मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. कुठे अडथळा असा वाटल्यास आपण मात्र तुमची क्षमा मागून हा कार्यक्रम थांबवण्यात येईल, ही काळजी घ्यावी. हॅलो हॅलो ऐका. ज्ञानदीप देवगडे, अंकुश कांबळे, रानाल मूल यांच्याकडून भेट मिळालेली आहे आणि आता शक्य नाही सगळ्यांचे नावं घेणं. मला माफ करा, कारण जास्तीत जास्त गाणे झाले पाहिजे. आपल्याकडं वेळ कमी आहे. थँक्यू. ज्यांच्यामुळं मला तुमच्या समोर गाण्याची संधी मिळाली, ज्यांनी मला संधी मिळवून दिली, त्या आयोजकांचे नावं घेणं माझं कर्तव्य आहे. बघा, आयोजक या कार्यक्रमाचे आयोजक मानवतावादी विचार प्रबोधिनी गोडपिंपरी, ओबीसी कृती समिती गोडपिंपरी, आदिवासी टायगर सेना गोडपिंपरी, नितेश डोंगरे, रुपेश निम सरकार,
बळीराज निकोटे, प्रवीण भसारकर, मोरेश्वर सुरकर, शंकर पाल आणि समस्त संघटनाचे पदाधिकारी. नाव घेताना काही चुकलं तर माफ करा. या माझ्या सर्व बांधवांचे, या कार्यक्रमाचे सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानते आणि पुढील कार्यक्रम चालू करते. ना भीमाशी बेईमानी करण्यात शान नाही. आले मरण तर त्या मरण्यात शान नाही. यावे मरण मला तर वीरा समान यावे. कंगुनी खाटेवरती मरण्यात शान नाही. ऐका, हो बघा, ऐका, उद्या 14 ऑक्टोबरला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि त्याच आशयाचं नवीनच गीत सादर करत आहे. आज पहिल्यांदाच गात आहे. काही चूक होईल, आपलं लेकरू मानून, बहीण मानून मला क्षमा कराल. आणि माझी भाषा समजते? हा, नाही समजली तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. लांबून आले हो लेकरू. कि पैदा न होता वो मसीहा, कि पैदा
कि पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता और बेरंग रह जाती जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता। बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता। ये भारत तो कब का कंगाल हो जाता अबे, घर इसे भीम जैसा हीरा मिला न होता। घर से भी मुझे हीरा मिला न होता। कि थांबविली नरक यातना गुलामी भीमराया, जातीच्या वेशीवरची निलामी भीमराया। के थांबविली नरक यातना गुलामी भीमराया, जातीच्या वेशीवरती निलामी भीमराया। माणूस केले आम्हा मानवता धम्म देऊन, हा प्रत्येक श्वास देई सलामी भीमराया। हा प्रत्येक श्वास दे सलामी भीमराया, सलामी भीमराया। आणि तुम्हाला जर माझी भाषा कळत असेल तर जिथं जिथं गाणं आवडल, शेर आवडल, तिथं तिथं आशीर्वाद पर टाळ्या द्या। पैसे नाही दिले तरी चालतील, आयोजकांनी दिलेत पैसे। हा, आयोजकांनी पेमेंट जमा करा कुठं, कारण यांच्याकडून घ्याय नाही मी, आयोजकांनी पेमेंट जमा करा पाठीमाग, म्हणजे मला गायला हुरूप येतंय, बळ येतंय। बघा, बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्धाच्या ओटीत टाकलं, बुद्धाचा धम्म आम्हाला दिला आणि या जातीयतेच्या दलदलीतून आम्हाला वर काढलं। माणूस म्हणून जगण्याचं बळ बाबासाहेबांनी आम्हाला दिलं। किडामुंगी सारखी आमची हालत होती, हे सगळं वैभव आहे आज। हे भारी भारीच्या साड्या, दागिने, या मोठ्या स्टेजवर गाण्याची संधी, हे सगळे बाबासाहेबांचे उपकार आहेत म्हणून। आणि आज आमच्या दादांचा, निलेश दादांचा, ज्यांचं गाणं मी गाते, नाही चेहरा जगी मारमा सारखा, असे निलेश दादा पवार, त्यांचा आज वाढदिवस आहे। दादा, तुम्हाला सुद्धा आपल्या पूर्ण टीमच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते। दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि त्यांनीच लिहिलेलं, आजच नवीनच लिहिलेलं, आजच नवीनच गात आहे बघा। अरे जात मानवता विरोधी कर्म, दडंग 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 दडंग। बर, दादरा, आहा,
वर्णभेदी तो मनुचा धर्म आग आशा त्या आग आशा त्या आग आशा त्या धर्माला लावली हो आग आशा त्या धर्माला लावली हो आग आशा त्या धर्माला लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो आग आशा त्या धर्माला लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो आग आशा त्या धर्माला लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो लावली हो वाट भीमाने लावली हो ऐका लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो आग आशा त्या धर्माला लावली हो आग आशा त्या धर्माला लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो आज आशा लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो आशा लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो बघा पहिलं कडवं आम्हा गुलाम करणारे ते वर्ण आमचे शोषण करणारे सवर्ण आमचे शोषण करणार सवर्ण आमचे शोषण करणार सवर्ण आमचे शोषण करणार सवर्ण नागभूमीत भीमाने गाडून नागभूमीत भीमाने गाडून रूढी मोडीली विषमतेची जीर्ण मग अन्यायाला हो तेव्हापासून अन्यायाला हो तेव्हा पाहून नाही कुणीच आला धावून कोणीच आला धावून नाही कोणीच आला धावून अन्यायाला त्या पाहून नाही आलाच कुणी धावून आमच्यासाठी अरे जुना काळ किती हराम होता माणूस माणसाचा गुलाम होता जोहार मायबाप करीत सलाम होता आणि शूद्राच्या तोंडाला जगी लगाम होता अरे सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होता पण आम्ही माणसं असून आमच्या सावलीचा विटाळ होता पण बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाले आहेत आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहेत बंद दारे आज खुले झाले आहेत अरे काळाचाही काळ तुझे हे मुले झाली आहेत वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा त्या आसवांची आज फुले झाली आहेत मग आम्हा गुलाम करणारे ते वर्ण आमचे शोषण करणारे सवर्ण शोषण करणार सवर्ण शोषण करणार सवर्ण नागभूमीत भीमाने गाडून रूढी मोडीली विषमतेची जीर्ण रूढी मोडली विषोकची गिरणा रूढी मोडली विषोकची गिरणा अन्यायाला हो तेव्हा पाहून नाही कुणीच आला धावून नाही कोणीच आला धावून ना देवती दगडाची पावली हो ना देवती दगडाची पावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो लावली हो वाट बुद्धाची भीमाने लावली हो
आमच्या साऊंडवाल्या दादासाठी एकदा टाळ्या वाजा, जर तुम्हाला मागे आवाज येत असेल तर. आणि तुम्हाला सांगायला लागते का बरं टाळ्या वाजवा म्हणून? बाबासाहेबांचं गाणं म्हणत आहे आणि कळलं तर टाळ्या वाजवा म्हणले, नाही कळलं का? जाऊ द्या, तुमची इमानदारी तुमच्या जवळ. पुन्हा आले तर बघा मग. आणि 9 साड्या कोण घालते का? 9 साड्या, 9 दिवसाच्या साड्या 9 आहे का कोणी इथं बाया? कलर कोणता आहे आज? नाही ना? कलर कुठला आहे आज माहितीये का? बरं झालं, बरं वाटलं माहिती नाही ते. शेवट सादर करते. जाती पातीचे रोखाया हे अंतर, जाती पातीचे रोखाया हे अंतर, निलेशा राजा अशोकाच्या नंतर. जाती पातीचे रोखाया हे अंतर, निलेशा राजा अशोकाच्या नंतर. धम्मचक्र हे भीमान फिरविले, धम्मचक्र हे भीमान फिरविले, त्या 56 करून धर्मांतर. 56 करून धर्मांतर, 56 करून धर्मांतर, 56 करून धर्मांतर. बुद्धं शरणं आम्ही म्हणालो, मंजुषा सवे माणूस झालो. बुद्धं शरणं आम्ही म्हणालो, मंजुषा सवे माणूस झालो. खान धम्मात, खान धम्मात, खान धम्मात शिलाची घावली हो, खान धम्मात शिलाची घावली हो. वाट बुद्धाची भीमान रावली हो. आकाशाच्या धर्माला लावली हो, वाट बुद्धाची भीमान लावली हो. आकाशाच्या धर्माला लावली हो, वाट बुद्धाची भीमान लावली हो. आकाशाच्या धर्माला लावली हो, वाट बुद्धाची भीमाने दावली.
नाही अजून कोणी भीमा समान झाला हे भाग्य भारताचे भीम जन्मास आला टक्कर दिली जयाने अथांग सागराला तो एकटाच होता पुर पोहण्याला वा. मावशी अ ताई बसा. घरी जायचंय. बोलिवलंय का जा मग. अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला न घडणार जीवन आमचे घडवून भीम गेला. अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला न घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला. वादळ विषमतेचे अडवून भीम गेला अन बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला. बुद्धाशियोचे नाते जुळवून भीम गेला. जोडून भीम गेला. नाहीतर गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक आदरणीय मनोज राजा गोसावी लिहितात की गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात सुखानं रमला असता तर तुमच्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. तुमच्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. म्हणून माझी माय म्हणते आग लय बळ आलं लय बळ
दुबळ्या पोरात लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. कुणामुळं कुणामुळं अग लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबांमुळं बाबासाहेबांमुळं ज्याला ज्याला बाबासाहेबांमुळं बळ आलंय त्यांनी वर हात करून टाळ्या वाजवायच्या. कॅमेरावाले दादा थँक्यू. अग लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबांमुळं बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि 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 माझ्या घरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. अग लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि 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 माझ्या घरात. बांधवांनो, आपण तर आहोतच इथे लाईव्ह बघतोय, परंतु हा कार्यक्रम लाईव्ह चंद्रपूर या चॅनलवर सुद्धा सुरू आहे. बघा, बाबासाहेबांच्या पुण्याईने गुर ओळणारा पोरगा माझा साहेब झाला. गुर ओळणारा पोरगा माझा साहेब झाला. गुरवडणारा पोरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. ऐका, बाबासाहेबांच्या पुण्याईने झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. निलेश दादा लिहितात की झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. रे जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याचा दराराचे सरकारी नोकरात. त्याचा दराराचे सरकारी नोकरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बघा,
एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंगाया एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंगाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंगाया. तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया इथे समतेचं मंदिर आता लागलं बांधाया. इथे समतेचं मंदिर आता लागलं बांधाया. बाबासाहेबांच्या पुण्याईने एका विहिरीवर जाण्याची गरज नाही. बाबासाहेबांच्या पुण्याईने नदीचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे. शावर खाली आंघोळ करतो आम्ही, पण पहिलं माझ्या माईला पाण्याच्या घोटासाठी वनवन भटकावं लागायचं. पाणी वाढ ग माय म्हणावं लागायचं. परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बिस्लरीचं पाणी पितो आम्ही, फिल्टरचं पितो की नाही. बोलत राहा. नवऱ्याला कसं भांडतात तसं बोला. का असं शांत असताय घरामध्ये? मी तर नाही बाबा शांत बसू. बाबासाहेबांच्या पुण्याईने भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पहिलं माझ्या माईला पाण्यासाठी भटकावं लागायचं, परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंगाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंगाया. तिथं समतेचं मन आता लागल्या बांधाया. इथे समतेचं मंदिर आता लागलं बांधाया. इथे समतेचं मंदिर आता लागलं बांधाया. नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. तो हरवला आता सांगा किती कागद. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. सादर करते. या गीताचे कवी प्रकाशजी जाधव औरंगाबादवरून लिहितात. थँक्यू. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. भर चौकात आता निघाया लागली भरात. भर चौकात आता निघाया लागली भरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबामुळं
जोडपिंपरी यांच्याकडून 500 रुपये. सुरेंद्र नामदेव धाबर्डे उपसरपंच भंगाराम तळोदी यांच्याकडून 1000 रुपये. तुम्ही देऊ नका, टाळ्या वाजवा. अगलय बळाल माझ्या दुबळ पोरात, अगलय लय बळाल माझ्या दुबळ पोरात. बाबासाहेबा मूळ, बाबासाहेबा मूळ तुझ्या न माझ्या घरात. बाबासाहेबा तुझ्यानी माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानी माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानी माझ्या घरात. तुझ्यानी माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानी माझ्या घरात. हो तुझ्यानी माझ्या घरात, तुझ्यानी माझ्या घरात. ऐका, हो ऐका, एक 2 गाणे फक्त. उठून कुणी जायचं नाही. तुम्हाला बाबासाहेबांची शपथ आहे, तुम्हाला रमाईची शपथ. उठून जायचं नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचं गीत सादर करत आहे. बघा, विद्येचे शिखर नित्य बघा, अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, अहो फुलांनी जर का शिकवले, अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला. आणि आज सुखाचे दिवस आलेच नसते, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, का शिकवले नसते सावित्री
सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज 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 सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाई. दाशी होऊन या रायाची जशी वाघीन ती पिंजऱ्यात. जशी वाघिणी पिंजऱ्यात. जशी वाघिणी पिंजऱ्यात. जशी वाघिणी पिंजऱ्यात. जशी वाघिणी पिंजऱ्यात. आज स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला. स्त्री मुक्तीने दिला तडाखा. अहो स्त्री मुक्तीने दिला तडाखा. अहो स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला. बघ, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. बघा, महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माईला करता सुगंध पसरे जाई जुईला. नवज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला. नवज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला. अहो नवज्ञानाचा सुगंध पसरे. अहो नवज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला. फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला. फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला. अहो फुलांनी जर का शिकवले नसते. अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते. ऐका, सविता बबलू कुडमेते नगराध्यक्ष गोडपिंपरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. आणि त्यांचं पण म्हणणं आहे काय, अहो फुलांनी जर का अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला.
माझं गाणं आवडतंय आवडतंय तोंडावर तरी हो म्हणा. इकडं तुम्हाला ते वंदन गीत होतं. बरं 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 दादा दादा बरं दादा बरं बरं ऐका, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवाचं संयुक्त गीत सादर करते. कारण बांधवानो, हमें शिवाजी याद है, हमें शिवाजी याद है, मगर शिवनेरी किला भूल गए. हमें शिवाजी याद है मगर शिवनेरी किला भूल गए. हमें बाबा साहब याद है मगर परछम ने. जय शिवाजी जय भीम बोलो ना, जय शिवाजी जय भीम बोलो ना. जे लोग अरे कड़वापन दिल से निकालो, गले से मिलो एक बोलो ना. जय शिवाजी जय भीम बोलो ना, जय शिवाजी जय भीम बोलो ना. जय शिवाजी जय भीम बोलो ना, जय शिवाजी जय भीम बोलो ना. जय शिवाजी जय भीम बोलो ना, जय शिवाजी जय भीम बोलो ना. जय शिवाजी जय भीम बोलो ना, जय
हॅलो. एकदा सर्वांनी जोरात नारा द्यायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. फक्त हे 2-3 लेकरांचा आवाज आलाय आणि ते पण विको मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पाठीमागचे काय बोलत नाहीत का दादा? मागचे काय भेसळ आहे का? हे थाटामाटाचं जीवन बाबासाहेबांच्या पुण्याईने आपण जगत आहोत आणि त्यांचा नारा द्यायला एवढं जणू काय सोयरिकीला आले. आता कसं आहे, आपण बौद्ध झालो त्यामुळे शिव्या देऊ शकत नाही, आपण वाईट बोलू शकत नाही, त्यामुळे गोडीत म्हणायचे पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात आहे. आता वाटलं हे गोड पिंपरी मध्ये आल्यासारखं. आणि बाबासाहेबांच्या पुण्याईने बघा पहिली परिस्थिती काय होती आणि आज काय आहे. बघा फरमाईश आहे तुमच्या सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे. अग काखेत लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी. बाई माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली. बाई माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते आणि पंती परी जीवन तेवायला मिळते. मनोज राजा रमा भीमान कष्ट केलं म्हणून तुम्हाला आणि मला पोटभर जेवायला मिळते. भीमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. बाई माय भीमान भीमान माय. ऐका बघा पळून सारे इंग्रज ध्यान. एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायचा म्हणजे तुम्हाला समजेल हा विषय काय आहे ते. पळून सारे इंग्रज ध्यान रोविला तिरंगा झेंडा. पळून सारे इंग्रज ध्यान रोविला तिरंगा झेंडा. इतिहास आम्हा आदिवाशांचा विचारा आशिया खंडा. बाप आमचा तो बाप आमचा तो
बाप आमचा तो वाघावानी होता रे बिरसा मुंडा. 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 वाघ आमचा तो बाप आमचा तो वाघावानी होता रे बिरसा मुंडा. पळवून सारे इंग्रज त्यानं रोविला तिरंगा झेंडा. पळवून सारे रोविला तिरंगा झेंडा. पळवून सारे इंग्रज त्यानं रोविला तिरंगा झेंडा. इतिहास आम्हा आदिवाशांचा विचारा अशी अखंड. बाप आमचा तो वाघावानी होता रे बिरसा मुंडा. 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 ऐका, प्रदीप मेश्राम यांच्याकडून 500 रुपयाची भेट आहे आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वळत आहोत. शेवटचं एक मी 4-5 म्हणाय तयार आहे पण वेळ व्हायचा. बर, शेवटची रमाई सादर करते कारण रमाईच्या गीताशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होईल असं वाटत नाही. जे माझं युट्यूबवर चंद्राला लाजवी तुम्ही गीत ऐकलं, निलेश दादाचं गीत आहे ते पण ते सादर करते. मला सांगा, नाव सांगा. नरेंद्र प्रल्हाद रामटेके यांच्याकडून भरपूर अशी भेट मिळालेली आहे. आभारी आहे. जय भीम. चंद्राला लाजवी चंद्राला लाजवी लाजवी तारका. कारण या जगात आजवर झाल्या अनेक महिला आहे. या जगात आजवर झाल्या अनेक महिला आहे.
संसाराचा भार त्यांनी ही श्री आपल्या वाहिला आहे. पण आजवरच्या या साऱ्याच महिलांमध्ये माझ्या आई रमाईचा नंबर पहिला आहे. माझ्या आई रमाईचा नंबर पहिला आहे. माझ्या रमाईचा नंबर पहिला आहे. चंद्राला लाजवी लाजवी तारका, चंद्राला लाजवी लाजवी तारका, नाही चेहरा जगी नाही चेहरा जगी मरमा सारखा. नाही तेरा जगे मारमका, नाही तेरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा. चंद्राला लाजवी लाजवी तारका, चंद्राला लाजवी लाजवी तारका, नाही चेहरा जगी मरमा. नाही तेरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा. नाही चेहरा जगी मा रमासारखा. आपण किती भारी भारीच्या साड्या घातल्या आणि किती मेकअप केला तर माता रमाईची सर येणार आहे का? हा नाही. म्हणून दुःखाने संकटाने ती खंगली जरी, दुःखाने संकटाने ती खंगली जरी, दिसे त्यागी रमा विश्व सुंदरी तरी, सुंदरी तरी, दिसे त्यागी रमा विश्व सुंदरी तरी. पहा निरखा कुणी अन कुणी पारखा, पहा निरखा कुणी अन कुणी पारखा, नाही चेहरा जगी मरमा, नाही चेहरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा. बघा शेवट निलेश दादा लिहितात, भीम तो ज्ञान सागर अडानी रमा, क्रांती सूर्याच्या पण छायवानी रमा, भीम तो ज्ञान सागर अडानी रमा. जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते. निलेश दादा लिहितात की जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते. दादा तुम्ही पण ऐका, जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते. तुमच्या न माझ्या सुखाची त्यातच खरी ग्वाही दिसते. जीवा पाड जपते जे तुला मला निलेशा, त्या संविधानाच्या प्रत्येक कलमात मला माझी रमाई दिसते, मला माझी रमाई दिसते. भीम तो ज्ञान सागर अडानी रमा, क्रांती सूर्याच्या पण छायवानी रमा, क्रांती सूर्याची छायवानी रमा. निलेशा भीम लढ्याची ती झाली प्रेरिका, निलेशा भीम लढ्याची ती झाली प्रेरिका, नाही चेहरा जगी मारमा सार, नाही तेरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा, नाही तेरा जगे मारमा सारखा.
आता शेवटचं गीत घेते. फक्त दोन मिनिटं, 5 नाही, नाही तर 2.5 तरी. त्या कार्यक्रमाच्या बाजूला, स्टेजच्या बाजूला पुस्तकाचा स्टॉल लागलेला आहे. तिथं जाऊन एक एक पुस्तक घ्या आपल्या लेकरा बाळासाठी. हा, घ्याच पण पुस्तक घ्या. ऐक बांधवानो, जेव्हापासून आपल्या या देशाचं संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून काही मनुवादी लोक संविधानावर बोलत आहेत, संविधान बदलण्याची गोष्ट करत आहेत. कुणी म्हणतं हिंदू खतरे में है, कुणी म्हणतं मुसलमान खतरे में है. पण खरं तर या देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे बांधवांनो. काही लोक संविधानावर, म्हणून अशा लोकांसाठी म्हणायचंय जे लोक संविधान बदलण्याची गोष्ट करतात अशा लोकांना म्हणायचं काय की बातें से
जीजा मनुआ दियो तुम लगा लो जीजा. एका सुनील नामदेव धाबर्डे उपसरपंच भंगाराम तर तडोदी यांच्याकडून 500 रुपयाची भेट. धन्यवाद. नाव घेताना चूक झाली तर परत पैसे घेऊन या आणि परत नाव दुरुस्त करून जा. ए मनुआ दियो तुम लगा लो जीजा जब तलक है ये धरती आसमान जब तलक है ये धरती आसमान नहीं बदलेगा भीम संविधान जब तलक है ये धरती आसमान नहीं बदलेगा. कारण ना वेद ना धर्म ना पुराण कर गया. क्या बात आहे. पहिल्यांदा ताई आल्यात नाही तर एका बाईने पैसे नाही दिले. लय गातार दिसल्या बाया मला. ताईसाठी जोरदार टाळ्या. अमावस्या निमसरकर सरपंच आहेत. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या. जय भीम सरकार. निम सरकार जय भीम सरकार के ना वेद ना धर्म ना पुराण कर गया ना गीता ना बाइबल ना कुरान कर गया. कल तक मोदी जैसे एक चाय बेचने वालों को निलेशा पंत प्रधान मेरे भीम का संविधान कर गया. ठीक है. हम मिटने नहीं देंगे कभी भारत की शान. आए बाप तेरा चाहे खानदान आए बाप तेरा चाहे खानदान. तुम्ही म्हणायचंय नहीं बदलेगा भी म्हणायचं तुम्ही. आए बाप तेरा चाहे खानदान. इकडं इकडं गोड पिंपरी वाले. अरे जब तलक है ये धरती आसमान आहा तलक है ये धरती आसमान भीम संविधान जो तलक है ये धरती आसमान नहीं बदले. भीम संविधान. माझी इच्छा. आता मी बऱ्याच गावी प्रोग्रामला गेले पण एवढी शांत पब्लिक मी कुठंच बघितली नाही. एवढ्या शांत बाया एवढे लेकरं शांत कुठंच नाही बघितली. माझी इच्छा आहे सकाळी 4 वाजल्यापर्यंत म्हणायची. परंतु कायदा आपल्या बापाचा आहे तो पाळला पाहिजे आणि म्हणून लय बळ आलं माझ्या दुबळ पोरात. मी तुमचं नाव घेऊन व्हॉट्सअपला तुम्हाला करते. व्हिडिओ करते. द्या द्या पैसे द्या. आग लय बळ आलं माझ्या दुबळ पोरात. बाबासाहेबामुळ बाबासाहेबामुळ तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. गुरवणारा पोरगा माझा साहेब झाला. गुरवणारा पोरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याचा दराराचे सरकारी नोकरात. त्याचा दराराचे सरकारी नोकरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्या आणि माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं
हॅलो हॅलो हॅलो